क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण या स्पर्धेकडे वळूया. सुरुवात होईल आजच्या रात्रीला आणि या स्पर्धेला पहिला सामना पहिली जोडी नेरे संघाची मैदानामध्ये दाखल झाली आहे. ज्या दोन खेळाडूंचा आपण आवाज उल्लेख करू. ठीक. तर संतोषदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. संतोष यावं आपण व्यासपीठावर. आपलं पालेश्वरी कमिटीच्या वतीने सरसे स्वागत आहे. सुनीलदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सुनीलदादा आपणही व्यासपीठावर यावं. पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने आपलं स्वागत आहे. तुषार शेठ पाटील वल्प्यांना आम्ही पाहतो राजकीय क्षेत्रातील एक दमदार युवा नेतृत्व आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला पालेश्वरीची चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. सर्व दानशूर दात्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया आणि वळूया स्पर्धेकडे. पहिला सामना आणि पहिल्या लढतीसाठी आपण पाहता छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे विपक्ष श्री गणेश वलप या दोन टीमच्या दरम्यान ही पहिली लढत. टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतला वलप टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे नेरे या टीमला. बेस्ट ऑफ लक. धनेश गवते आणि त्यांच्या बरोबरीने स्वराज गवते आणि अजित धनेश गवते माप्यासभा स्वराज आणि धनेश हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये वलप संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. निर्भय पाटील पहिलं षटक हात आले. बघा 4 षटकांचा सामना 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला राहील आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरं तर हा सामना इथे समाप्त करावा लागेल. पहिली इनिंग तुम्हाला समाप्त करावी लागेल. 7:55 मिनिटे झालेत. 8:15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त होणं बंधनकारक राहील. आजच्या रात्रीतला या स्पर्धेतला पहिला सामना आणि डावाला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय निर्भय पाटील ज्याच्यामध्ये भय नाही असा हा गोलंदाज पहिल्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. एकदा सर्वांना विनंती करेन सामना सुरू होण्या अगोदर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. बोला गणपती बाप्पा मोरया. मॅचला सुरुवात झाली आहे. खरं तर आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल सँडी पालकर आमचे ऑफिशियल पंच एका बाजूने स्क्वेअर लेग पंच भूमिकेमध्ये आहेत त्या ठिकाणी जीवनजी गावण. आविष्कार 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्टॅकिंग एंडला असतील धनेश गवते आणि एका बाजूने आपण पाहताय स्वराज गवते. हे दोन खेळाडू पॉवर प्ले ऑन आहे. पहिल्या षटकामध्ये निर्भय आला बॉलिंग ट्रॅकमध्ये. अप्रतिम अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. फर्स्ट बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता गुडघा टेकून, परंतु इथे मात्र पाहिलं आपण हा चढून निर्धाव टाकलाय त्या ठिकाणी निर्भय पाटील या गोलंदाजाने. मी मगाशी म्हटलं ज्याच्यामध्ये भय नाही असा एक चांगला ऑलराऊंडर वलप संघाचा मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हातात आलतोय. पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली. या स्पर्धेची सुरुवात केली आहे वलपच्या निर्भय पाटीलने डॉट बॉल फेकलाय. समोर असतील त्या ठिकाणी धनेश गवते. 4 षटकामध्ये किमान 40+ रन तुम्हाला या क्रीडांगणावरती करावे लागतील. हे मैदान जर आपण पाहिलं अतिशय चांगलं हे मैदान आहे. आउटफील्ड चांगले, विकेट चांगले आणि अशा क्रीडांगणावरती धावा बनवाव्या लागतील. इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या वरून खेळलाय. बॉल मात्र चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. फिल्डर आहेत. चांगलं प्रोटेक्शन आपण पाहिलं. अगदी डीप मध्ये बॉलला थांबवलं एका टप्प्याने. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवरती बॅटिंग करताना. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला डावाला सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन झालं नेरे संघाचं. अकाउंट ओपन झालं धनेश गवते या खेळाडूचं. 2 धावा आल्या. बघा टायमर ऑन आहे. अगदी 8:15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करणं बंधनकारक राहील. ही प्रत्येक संघांना सूचना राहील. बघा ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. टायमर देखील ऑन झाला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्हाला घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेता येईल. स्लॉक स्वीप इथे आपण पाहिला. गुडघा टेकून हा फटका स्क्वेअर लेगच्या मध्ये पाठवलाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. या स्पर्धेतला पहिला मोठा फटका धनेशच्या नावावरती आला हा चौकार. पद्धतीने एक्झिक्यूट केला होता.
निर्भयच्या अगेन्स्ट धनेश गवते. हा खेळाडू पुन्हा एकदा कव्हर्सला हा फटका. अपिश कव्हर ड्राईव्ह, यावेळेस बॉल चाललाय डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार, लगातारचा दुसरा चौकार. भूत जनांसी हदारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी, छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे मैदानाच्या मध्ये खेळतोय. 10 धावा धावफलकावरती आल्या. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतो धनेश गवते हा फलंदाज. यावेळेस लॉफ केला बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. या स्पर्धेतला पहिला उत्तुंग असा षटकार येतोय धनेश गवतेच्या बॅटमधून नेरे टीमला. हॅलो, बघा टायमर ऑन आहे. तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी खेळाडू कक्षाच्या बाजूला जी LED ऑन आहे त्याच्यावर देखील तुम्हाला टायमर दिसेल. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र समाप्त करायचं आहे. आक्रमक झालाय. मी मगाशी म्हटलं सुरुवातीलाच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न धनेशने केला आणि इथे मात्र थोडासा महागडा ठरतोय. त्या ठिकाणी निर्भय पाटील हा गोलंदाज. कमबॅक करावा लागेल. लो फुल टॉस गॅप शोधलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शेवट देखील या षटकाचा गोड केला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल या ठिकाणी 20. दमदार सुरुवात. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्या षटकामध्ये आल्या 20. तर यानंतरची लढत असणार आहे शिवतेज फणसवाडी शिवतेज फणसवाडी विपक्ष जानमान बोरले अशी लढत असणार आहे. दोन्ही क्रिकेट संघांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा आणि बोलूया पुन्हा एकदा रोशन पाटील यांच्याकडे. संघ आपण इथे पाहतो. एका बाजूला वर्तमान लढत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघ फलंदाजी करतो. तर एका बाजूला आपण पाहतो संघ श्री गणेश वल्लभ अर्थात वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पहिल्या षटकामध्ये महागुरू आपण पाहता 20 धावा आल्या. याच धनेशनं मागच्या वल्लभ नाईट स्पर्धेमध्ये वैयक्तिक 143 धावा केल्या होत्या 5 सामन्यामध्ये. असा हा विस्फोटक खेळाडू आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी या खेळाडूची राहिली आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला खेळाडू स्वराज गवते आता स्ट्रायकिंग एंडवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये या संघाचा वल्लभ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू विनय गावण बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. सन्मान्य भोलानाथ शेठ पाटील साहेबांचा हा संघ तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय. श्री गणेश वल्लभ मैदानामध्ये खेळतो. एका बाजूने नेरे. या दोन टीमच्या दरम्यान ही पहिली लढत. बघा थोडं स्पीडअप करा. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला राहील आणि अगदी ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायचे आहे. अन्यथा एखादा खेळाडू तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये घेतला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 3 षटकं या ठिकाणी फेकावी लागतील. विनय तयार या ठिकाणी ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल होता. इथे आपण पाहता करता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अध्यक्ष काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत हा चेंडू फाईनल क्षेत्रात त्यांच्या समेत आम्ही पाहतो पनवेल महानगरपालिकेच्या ज्यांच्या सौभाग्यवती अरुणाताई दाबणे ज्या विद्यमान नगरसेविका आहेत त्या आम्हा सर्वांचे परममित्र किरणदादा दाबणे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सन्मान्य काशीनाथ शेठ पाटील साहेब आपलं आणि सन्मान्य किरण दाबणे साहेब आपलं सरशे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरशे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. फ्रीड बॉल होता धनेशसाठी. इथे आपण पाहिला इनसाइड आउट हा फटका एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला कारण मागचा बॉल भीमर टाकला होता विनयने. त्याच्यावरती सिंगल देखील मिळाली. 1+1 अशा 2 धावा आल्या होत्या बॅटिंग करताना. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला धावसंख्येत वाढ होईल. एकूण धावा धावफलकावधी पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 23 धावा धावफलकावधी. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल विनयला या मॅचच्या दरम्यान. एखादा विकेट त्याला घ्यावा लागेल तेव्हा प्रेशर क्रिएट करता येईल नेरे टीमवरती. सेन्सिबल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिला सिंगल डबलला खरं तर महत्व देताना हे दोन्ही खेळाडू अलॉंग द कार्पेट ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. तिथे मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला. खरं तर बुद्रुक गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे पालेश्वरी चषक 2024 हे पर्व, दुसरं पर्व. गतवर्षी या स्पर्धेने यशाची उंच शिखरे गाठली आणि यंदाही या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्ही पाहताय. संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी प्रभाकरजी तांडे साहेब, हेमराजजी मात्रे, दिलीपजी बास्कर, प्रशांतदा पवार, अजयजी मोरावकर, महेशदादा पवार, जितेशजी मात्रे, शिवदासजी पवार, निलेशजी उलवेकर, विशालजी उलवेकर, अशोकजी उलवेकर आणि सर्व या ठिकाणी पाले बुद्रुक ग्रामस्थ यांचा मी आवर्जून उल्लेख करील. दमदार असं हे आयोजन. ओव्हर द विकेट यावेळेस टॉस केला बॉलला. खरं तर विनयकडे व्हेरिएशन आहे आणि त्याचा योग्य वापर त्याने आता या षटकामध्ये केला. कारण पहिल्या P1च्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या, तिथून कमबॅक करणं हे गरजेचं होतं वलप टीमला. आणि त्यानंतर विनय जबाबदारीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारतो. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. थांबवलंय स्वराज आणि धनेश या दोन्ही फलंदाजांना. टोटल रन आपण पहिल्या 25 धावा स्कोर कार्डवरती बिनबाद विदाउट लॉस ही भागीदारी आपण मैदानामध्ये होताना पाहत आहे. सेकंड ओव्हरमध्ये विनयचा नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने हा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग आणि हा नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. शेवटच्या बॉलवर आला हा चौकार आणि 2 षटकं या ठिकाणी संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती बिनबाद 29. थँक्स रोशन. यानंतरची लढत असणार आहे शिवतेज फणसवाडी विपक्ष जानमान बोरले. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. आज स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने खूप ज्यांचं योगदान लाभलेलं आहे. प्रथम क्रमांक कॅश प्राईज 1,50,000 रुपये वलभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये राजेश शेठ बन्सल सुप्रसिद्ध बिल्डर्स. तृतीय क्रमांक 50,000 रुपये अंकित शेठ वर्मा. 1 ते 6 नंबर ट्रॉफी प्रकाश शेठ भोईर पेंदार. मॅन ऑफ दी सिरीज बाईक रुपेश ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. स्पोर्ट्स सायकल सौभाग्यवती कुसुमताई अविनाश उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल प्रभाकर शांताराम पाटील वलाप. त्यानंतर सायकल आम्हाला संतोष रामा भोईर यांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहे. सर्वच्या सर्व सामनावीर ट्रॉफ्या इथे अमोल विश्वास पवार, अमृत विश्वास पवार आणि निकेश विश्वास पवार यांच्या वतीने पुरस्कृत केल्याबद्दल आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती आपण पाहताय 14.50च्या सरासरीने 29 आणि ॲक्युरेट 8 मिनिटाचा कालावधी या 2 षटकांसाठी गेलाय. त्यामुळे थोडंसं आपण थोडं स्पीडअप जरूर करा, कारण मधला वेळ देखील जो वाया जातो. आता आपण पाहिलं तर 9 मिनिटं आणि त्याच्या बरोबरीने 30 सेकंद पूर्ण झाले आहेत 2 षटकांसाठी. बघा थोडं स्पीडअप करा प्लीज. ओव्हर द विकेट यॉर्क केला बॉलला आणि इथे आपण पहिला निर्धाव चेंडू टाकला शुभम पाटील या गोलंदाजाने. विकेट हवा आहे खरं तर वलप टीमला. जेव्हा तुम्ही विकेट घ्याल तेव्हा प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावरती, कारण एखादा नवोदित खेळाडू येईल आणि जर का हे खेळाडू शेवटच्या क्षणामध्ये उभे राहिले तर एक मोठं टार्गेट मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 40+, पण इथे मात्र आता मोठी धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न राहील. धनेशसाठी फुल टॉस, आक्रमक फटका लॉंग ऑनला क्लिअर करतो धनेश गवते. अजून एक आपण पाहिला या स्पर्धेतला दणदणीत षटकार. 6 धावा आल्या. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. सन्माननीय विश्वास शेठ पवार साहेब पालेबुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आक्रमक बॅटिंग 35 धावा स्कोर काढती. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका. धनेश गवते ही इज ऑन फायर. लगातारचा हा दुसरा षटकार आणि इनिंग मधला हा तिसरा षटकार पण धनेशच्या माध्यमातून पाहत आहे. खरं तर या खेळाडू तुम्हाला लवकर बाद करावं लागेल. हे वादळ जर का जास्त काळ थांबलं या मैदानाच्या आतमध्ये तर मात्र एक मोठं टार्गेट तुम्हाला कदाचित पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहता लगातार 2 षटकार आले. या खेळाडूबद्दल एकच बनेल छोटा पॅक बडा धमाका. आणि इथे मात्र चांगली फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. आक्रमक भूमिका त्याने साकारली आहे. शुभम पाटील वरती हल्ला बोल. स्पर्धेमधला लगातार तिसरा षटकार पाहायला मिळेल का? परंतु इथे इनसाइड आउट. पुन्हा एकदा स्क्वेअर कट वीरेंद्र सेवाग स्टाईलने बॉलला पॉइंटच्या वरून या ठिकाणी खेळून काढलाय. एका टप्प्याने बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. रन्समध्ये 4 धावा आल्या. धावगती प्रचंड वाढत चालली आहे. 2 खेळाडूमध्ये चांगली भागीदारी किंबहुना धनेशने केलेलं आक्रमण आपण जर या मैदानामध्ये पाहिलं असेल. टोटल रन धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 45 धावा. पहिल्याच लढतीमध्ये मात्र आता आक्रमक झाला धनेश गवते हा खेळाडू. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे
आपण मैदानामध्ये पाहता एक काय खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड कप ज्याला म्हणतात स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या संघाची आपण छाप पाहिली होती. रायगड आणि खरं तर आपण पाहिला ज्या पोलमध्ये रायगडचे संघ होते त्या पोलमधून हा संघ मेगा फायनलपर्यंत पोहोचला होता. तो संघ आपण मैदानामध्ये पाहत आहे. परंतु इथे कमबॅक शुभम पाटीलचं त्रिफा चित केलाय. धनेशला गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चालला डायरेक्ट यष्टांवरती. हा पहिला धक्का राहील नेरे टीमला. परंतु धनेशचं कौतुक करावं लागेल, त्याने एका इनिंगमध्ये 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत साकारले आणि वैयक्तिक त्याची आपण इनिंग पाहिली. 34 धावांची इनिंग साकारली. शॉर्ट बट स्वीट आणि इनिंग आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होत्या धनेशसाठी. आक्रमक फलंदाजी पहिल्याच लढतीमध्ये या खेळाडूने साकारली. विकेट हवा होता. मी मगाशी म्हटलं पार्टनरशिप जेव्हा तुम्ही ब्रेक कराल तेव्हा प्रेशर वाढेल नेरे टीमवरती आणि इथे मात्र विकेट मिळाला, ब्रेक थ्रू मिळाला वल्लभ संघाला. 45 धावा धाव फलकावरती. पहिला धक्का बसला नेरे टीमला. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय शंकर जाधव. 1 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा करदर खेळाडू शंकर जाधव मैदानामध्ये चालला. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये करदर वल्लभ संघाचे देखील ब्लास्ट पाहायला मिळतील, कारण या संघामध्ये देखील चांगली बॅटिंग स्ट्रेंथ आहे. त्यामुळे जेवढं मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये करता येईल तो प्रयत्न आता खरं तर नेरे संघाला करावा लागेल. आपण पाहिलं या षटकामध्ये जवळजवळ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला नेरे टीम. 45 धावा धाव फलकावरती. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं 17 चेंडू फेस केले आणि 45 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आले. ज्यामुळे धनेशचं महत्वाचं विकेट मिळालं शुभम पाटीलला. कमी वयाचा हा खेळाडू, नवीन जोमाचा हा खेळाडू, अप्रतिम कमबॅक त्याचा या षटकामध्ये पाहायला मिळालं. 2 षटकार लगातार त्याच्या अगेन्स्ट 1 चौकार देखील आला, परंतु 5व्या बॉलमध्ये त्याने प्रत्युत्तर दिला. धनेश गवतेला टीम नेरेला विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. राऊंड विकेट आल्या आल्या प्रहार. बॉल उंच गेलाय आणि अंतर देखील कापलाय. यस, इट इज अ मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क षटकार आणि या 6 धावेने मात्र अर्धशतक कंप्लीट झालंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे टीमचं तब्बल 51 धावा. अफलातून सुरुवात. कोहली कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. एखादा लढा अर्ध्यावरती न सोडता संघर्ष करतो लढा कसा जिंकायचा असा लढवया बाणा ज्याने आपल्या संपूर्ण समाजाला दिला ते शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांना त्रिवार अभिवादन. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 51 धावा स्कोर कार्डमध्ये आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये सँडी पालकरचं तुम्ही पाहू शकता टायमिंग ऑन स्क्रीनवरती. ॲक्युरेट 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं संपली. आता अंतिम षटक आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. तर निश्चित स्वरूपात श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ तुमचा संगनायकाचा आम्ही कौतुक करू, अभिनंदन करू, कारण स्पर्धेचे नियमावली होती 3 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 षटक प्रथमतः हाताळणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सक्षम झालेला आहात. अभिनंदन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 लास्ट ओव्हर. फर्स्ट बॉल यॉर्क केला बॉलला. यावेळेस इनसाइड आउट हा फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. थ्रो चांगला झाला. 1च रन या बॉलवरती राहील आणि धाव संख्येत वाढ होईल. एकूण धावा आपण पाहिल्या धाव फलकावरती 1 गडी बाद 52. कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी स्वराजचं. तो सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करतो आणि आपल्या फलंदाजांना खरं स्ट्रायकिंग एंडवरती आणतोय. आणि ज्या ठिकाणी धनेशने चांगली बॅटिंग केली तदनंतर शंकर जाधव ज्याने 1 चेंडू फेस केला 1 षटकार त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळाला. ब्लॉकवरमध्ये बॉल टाकताय पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो प्रतीक. कौतुकास्पद थ्रो थोडासा लेझी झालाय. वेगवान झाला असता तर मात्र इथे विकेट मिळाली असती. त्यामुळे प्रसंग अवधान हा खरं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना दाखवावं लागेल. समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागेल. सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन चालले. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्येत होईल वाढ. तब्बल 54 धावा धाव फलकावरती. मागच्या षटकामध्ये 22 आल्या. विनयने धावा खर्च केल्या फक्त 9. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला निर्भय पाटीलने धावा खर्च केला 20. आता हे षटक कोणाच्या नावावरती राहील. जर का या षटकामध्ये 15 प्लस जर रन आल्या तर मात्र 60+ टार्गेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पण आतापर्यंत चांगलं कमबॅक प्रतीक कडून पाहायला मिळालं. यावेळेस देखील आपण पाहिला हा फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. प्रॉपर टायमिंग
फुटवर्कचा योग्य वापर, बॉल झाला हवाई सफर, लॉंग ऑफला क्लिअर करत मात्र आलाय हा गगनचुंबी षटकार. आठ धावा धावफलकावरती आल्या. बघा पुढचे दोन्ही संघ बोर्ले आणि फणसवाडी. टीम कॅप्टन ऑफिशियल कॉल, आडव्या बॅटने केला प्रहार, बॉल गेला मिड विकेट सीमारेषा पार, लगातारचा हा दुसरा षटकार. प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. खरं तर आमचे त्या बिल्डिंगच्या वरती असलेले जे शिवभक्त आहेत, त्यांचंही खरं तर आपण स्वागत करूया. महाराजांचा झेंडा ते अभिमानाने फडकवतात आणि इथे आपण पाहिलं आक्रमक झालाय शंकर जाधव आक्रमक झालाय. आणि त्यानंतर आपण पाहिला यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न. बघा रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमर आणि रनआउटसाठी राहील, लक्षात असू द्या. रिव्ह्यूचा विषय फक्त बीमर आणि रनआउटसाठी पहिलीच आम्ही अनाउन्समेंट केली आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे. वाईडला रिव्ह्यू नसणार. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील, लक्षात असू द्या. फक्त रनआउट आणि बीमरसाठी रिव्ह्यू असेल, एक रिव्ह्यू. अन्यथा एखादा डाऊट असेल तर पंच कोणत्याही क्षणाला घेतील रिव्ह्यू, यात तीळ मात्र शंका नाहीये. हा डॉट बॉल आलाय, कमबॅक करतोय मैदानाच्या मध्ये प्रतीक मात्रे. 66 धावा. टार्गेट सेट कर हा चेंडू लॉफ केला, बॉलला उंच गेलाय. फिल्डर जज करतात विनय आणि त्यांच्याकडून चूक झाली आहे. बघा दबाव, धावांचा प्रेशर, प्रचंड धावगती वाढली आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र विनय करून देखील चूक घडली. जीवनदान मिळालं आणि पहिलं सत्र देखील संपलं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा त्या म्हणजे एक गडी बाद, 68 धावा. कमालीची बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली. 68 धावा आल्या धावफलकावरती. मध्ये 69 रनची गरज. परंतु पुढच्या सत्राकडे आपण जाणार आहोत, ऐकणार आहोत आमचे समालोचक मित्र वैभवजी भोपी हरिग्राम. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा सादरीकरण कक्षामध्ये महागुरु आणि आमचे बारसी सर यांच्याकडे. तर थँक्स रोशन पडिते नाणेफेकी केली जाणार आहे. शिवतेज फणसवाडी विपक्ष जानमान बोर्ले क्रिकेट संघ नाणेफेकी केली जाणार आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान इथे करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. प्रथमतः पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. काशीनाथ पाटील साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी इथे करणार आहोत. प्रथमतः नाणेफेकी केली जाईल. काशीनाथ पाटील साहेब म्हटलं तर एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, की निर्धारापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारे सारखे वाहणारे एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जात आहे. तर एका बाजूला आपण फणसवाडी बघा, म्हणजे आमच्या समोरची टीम आहे. नाणेफेक कौल फणसवाडी शिवतेज दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने शुभेच्छा. संघटक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथम आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग राहणार आमची. त्यानंतर बघू आता. तर आयोजन कसं वाटतं? प्रथम तुम्ही फणसवाडी क्रिकेट संघ नाईट स्पर्धेमध्ये खेळत आहात. नाईट आयोजन तर खूपच छानच आहे. आम्हाला या नाईट स्पर्धेमध्ये तर खरं सांगायचं गेलं तर आम्हाला एंट्री भेटली नव्हती इथं कधी. पण आम्ही कुठंही 2 ठिकाणी खेळलेलो आहे. याच्यानंतर आम्ही खेळलो नव्हतो. तर आम्ही आता आदिवासी समाजामध्ये खेळायचो. तर आम्हाला आगरी समाजामध्ये एक आम्हाला संधी दिलीबद्दल आम्ही त्यांचं खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली. शिवतेज अभिनंदन संघनायक तुमचा. मान्यवरांचा आपण सन्मान करूया. मी प्रथमतः पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. तर इथे सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब
की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, प्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार नेतृत्व सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचा यथोचित सत्कार पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने काशीनाथ पाटील साहेब मनपूर्वक आपलं आभार इथे आम्ही व्यक्त करतो. त्यानंतरचा सन्मान असणार आहे तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अभिजित दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. अभिजित यावं आपण स्टेजवर साहेब, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि राजदादा पाटील आपण यावं. यानंतरचा सन्मान असेल सन्माननीय तुषारदादा पाटील वल्लभ. तुषारदादा यावं आपण, आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. आणि तुषारदादांनी या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्यांचा येतोची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. तर प्रकाश वागुसकर पालेखुर्द माजी उपसरपंच यांचं आगमन इथे झालेलं. प्रकाश यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. तुषारदादा पाटील काँग्रेसचे युवा नेते आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे सर्व सहकारी बघा, अजयदादा मोरावकर आहेत, महेश पवार आमचे, प्रशांत पवार, जितूदादा आहेत, निखिल, या सर्व हेमरतदादा आहेत, सर्वांच्या बघा, दिलीप वास्कर सरपंच आहेत, आमचे शिवनाथ पवार, या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने इथे तुषारदादांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय भोलानाथ शेठ. यावं आपण, भोलानाथ शेठ पाटील. स्पर्धेला 1,50,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेला आहे. भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं आपण टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करूया. आणि येणाऱ्या 22 ते 28 जानेवारीला माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच प्रकाश जोतातील स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे. दमदार स्वागत करूया. या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्रात ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो, खऱ्या अर्थाने ते भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वल्लभ यांचा येतोची सन्मान पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. स्वागत आहे खऱ्या अर्थाने आपलं. यानंतर सन्मान आपण इथे करणार आहोत. तर किरण आपण याच्या बघा, खेळ स्टार्ट असेल. प्रकाश वागुसकर आपण यावं. किरण दाबणे, प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी थोडी व्यक्त करतो. तर किरण दाबणे बघा मित्रांनो, त्यांच्या सौभाग्यवती अरुणाताई दाबणे या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. सर्वांचे परममित्र किरण दादा दाबणे साहेबांचा येतोची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. मी जितूदादा मात्रे यांना आमंत्रित करतो, निखिल, की आपण त्यांचा सन्मान करावा आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सत्र संपल्यानंतर उर्वरित सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करू. मोठी स्पर्धा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. वैभव आणि प्रवीण. थँक्यू व्हेरी मच महागुरु एम डी गर्गे सर. मैदानामध्ये झेल उडालाय, लक्ष मोठं आहे, आव्हान मोठं, आणि इथे पहिली विकेट. दिस इज अ बिग विकेट, कारण एक मोठं आव्हान चेस करायचं. 69 धावांचं आव्हान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली लवकर विकेट गमावले बॅट्समन विनय गावंडा. आणि थोडंसं संकटाच्या भोवऱ्यामध्ये सध्या आपल्याला वल्लभ संघाला बघायला मिळेल. बरेच सारे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. पालेश्वरी चषक 2024 नूतन वर्षामध्ये साकार होणारी दमदार स्पर्धा खरं तर दुसरं पर्व आहे. कारण पहिल्या पर्वामध्ये बरंच काही आयोजकांनी शिकलं, बरंच काही घडवलं, परंतु या पर्वामध्ये हे दमदार आयोजन आणि नियोजनामध्ये काय काय बदल करायला हवेत, काय काय नवीन करायला हवं, हे संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने इथे केलं आहे. जबरदस्त शृंखला, खरं तर अगदी पालेगावाची आणि संपूर्ण या पंचकृषीतील अगदी क्रिकेटची भव्यता आणि सौंदर्य वाढवणारी ही रजनी स्पर्धा. आज या क्रिकेट शृंखलेचा पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमधील दमदार लढत आपण सामना पाहतोय. श्री गणेश वल्लभ संघाला चेस करायचे 69 रन आणि जिथे पहिल्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अगदी दमदार बॅटिंग. गणेश गवतेनं जो स्टार्ट दिला होता टीमला, तशाच पद्धतीचा स्टार्ट आता सध्या हवा आहे. मैदानामध्ये पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल तर वल्लभ संघाला, कारण जवळपास रिक्वायर्ड रन रेट 17.50 25 पर ओव्हरच्या स्वरूपानं, म्हणजे किमान 2 हिट हे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला हवेत आणि उर्वरित सिंगल डबल तर तुम्हाला चालूच ठेवावे लागतील. परंतु अशा परिस्थितीमध्ये अजित गवते एक नामांकित खेळाडू, या टीमचा मुख्य खेळाडू, आणखी एक सिंगल आणि इथे स्लोअर वन. सिंगलचा इथे प्रयत्न होता आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक खेळाडू बाद. सलग 2 बॉल आणि 2 धक्के.
साई बोरवेलचे आमचे सन्माननीय अनिश पाटील साहेब आपण आला असाल तर व्यासपीठावर या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही ते करू. मॅचमध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. मागील 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स इथे मिळालेत. जेवढी दमदार बॅटिंग झाली आहे पहिल्या सत्रामध्ये नेरे संघाकडून, तेवढीच दमदार गोलंदाजी या द्वितीय सत्रामध्ये सध्या सुरू झालाय. वार करावे लागतील. ऑन हॅट्रिक होतं पुन्हा एकदा. अगदी वाईट यॉर्कर आणि रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. काय करतोय वल्लभ संघ मैदानामध्ये? 3 चेंडूमध्ये 3 विकेट गमावल्या. जरूर हॅट्रिक पूर्ण झाली नाही, परंतु इथे संकटाच्या बोऱ्यामध्ये सापडलाय. पवित्र तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले. गरजूनी या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. मैदानामधील लढत तुम्ही पाहताय सध्या वल्लभ संघ. पुन्हा एकदा मी सांगेन 69 चेस करायचे आहेत आणि अशा परिस्थितीवर फक्त 2 धावा सध्या बोर्डवर लागलेत आणि विकेट मात्र गेलेत ते 3. दमदार गोलंदाजी सध्या करतायत. मैदानामध्ये सेट व्हावं लागेल. बंटी खाडेकर आणि निर्भय पाटीलच्या जबाबदाऱ्या या वाढणाऱ्या आणि स्क्वेअर कट वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक या फटक्यांची खूप दमदार गरज आहे आणि बरेच अशा फटक्यांच्या शोधामध्ये तुम्हाला राहावं लागेल. आलाय हा संघर्षाचा चौकार. अगदी बघितलं आपण वल्लभ संघ बऱ्याच रजनी स्पर्धा हा देखील खेळतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आता थोड्या दिवसा अगोदर वल्लभच्या मैदानावर दमदार कामगिरी संपूर्ण टीमची तुम्ही बघितली. आणखी एक चांगला चेंडू, परंतु यावेळेस परफेक्ट गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्ह, दमदार चौकार. बघा अगदी नियमांच्या बंधनामध्ये तुम्हाला राऊंड खेळ करायचा आहे. जेवढा वेळ वाचवता येईल, कारण या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम 15 मिनिटांमध्ये तुमची पहिली 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये संपली पाहिजेत. अन्यथा जर 16वा मिनिट सुरू झाला तर लगेच एक फिल्डर तुमचा सर्कलच्या रिंगणामध्ये येणार आहेत. बघा 10चा लॉट्स आहे. ज्या संघाचा हायएस्ट स्कोर असेल त्याला बाय मिळेल, हे लक्षात घ्या. स्पर्धेचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत, स्ट्रॉंग आहेत, कारण नियोजन आणि मॅनेजमेंट जेव्हा एखाद्या स्पर्धेचं चांगलं असतं तेव्हा ती स्पर्धा यशाचे उंच शिखरे गाठते. यस, तर इथे या व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजूदादा पाटील यांच्या वतीने स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचं आम्ही पाले बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये 10 रन आलेत. गोलंदाज अजितच्या नावावर 2 विकेट, एक सांघिक अशा टोटल 3 विकेट आलेत. प्रहार करावे लागतील. आता आक्रमणच बचावात्मक पवित्र असू शकतो श्री गणेश वल्लभ टीमसाठी, कारण इथून आक्रमण तुम्ही केलं तर मॅच मध्ये तुम्हाला इन होता येईल, परंतु स्वराजकडे देखील खूप अनुभव आहे. बघा लेन किती पुढे ठेवली, अवे फ्रॉम द बॉडी काढण्याचा प्रयत्न. ऑन साईडचा चेंडू खरं तर ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न इथे राहिला आणि ते आपण पाहू शकाल. आणखीन एक चांगला चेंडू इथे बघायला मिळाले. सिंगल डबल इम्पॉर्टंट आहेत, परंतु सध्या महत्व कशाला आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे, कारण क्रिकेट खेळ परिस्थितीनुसार कॅल्क्युलेशन न खेळला जाणारा खेळ आहे. तुम्हाला अभ्यास फार सखोल असणं गरजेचं आहे सध्या मैदानामध्ये, कारण मी नुकताच उल्लेख केला होता की 17.25 हे रिक्वायर रन रेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जवळपास 7.25 न आपण पिछाडीवर राहिले. त्या रन तुम्हाला या ओव्हरमध्ये देखील कव्हर करावे लागतील. आणखीन एक चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे झाला. स्लोअर वन, गती कमी केली. खरं तर फलंदाजाने इथे भाकीत केलं होतं की थोडंसं गतिशील चेंडू येईल आणि स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्ले मैदानामध्ये समाप्त झाला. आता 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बंधनातून बाहेर असतील, कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता रन येत नाहीये. प्रहार करावे लागतील. डू ऑर डाय. आता करवा मरोच्या परिस्थितीमध्ये आहे, तुम्हाला राहावं लागेल आणि ते आक्रमण फुल टॉस खेळला आणि त्याचा परिणाम लॉंग ऑनला क्लिअर करताना षटकार.
मैदानामध्ये संघर्ष करायचा आहे, बऱ्याच अडचणी आहेत. अडचणी आल्या म्हणून काय झालं, आलेले खास खळगे हे तुम्हाला पार पाडायचे असतात आणि सध्या ते हाती घेतले कार्य. फलंदाज मैदानामध्ये बंटी खाडेकर एकट्याने आतापर्यंत लढत होतो. स्वराज म्हटला की रॉंग वन त्याचा स्पेशल बॉल असतो, कधी तो येईल आणि कधी फलंदाजाला थांबवे हे सांगू शकत नाही. ते अगदी तुम्ही मागील बॉलवर बघितलं आणि ते आणखीन एक डॉट बॉल षटकारानंतर कमबॅक. प्रहार केलाय, स्लॉट मध्ये चेंडू आलाय, आक्रमण केलंय, बॉल सीमारेषा पलीकडे, हा देखील फटका दमदार आहे आणि अशाच फटक्यांची नितांत गरज असताना आलेला हा आणखीन एक संघर्षाचा षटकार. बंटी खाडेकर एकट्याने लढतोय, एकट्याने किल्ला लढवतोय. मैदानामध्ये आता वारवर पलटवार होत आहेत. आणखीन एक फटका, हा देखील दमदार शॉट आहे, परंतु क्षेत्ररक्षक मैदानामध्ये करतो चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणखीन एक आलेला दमदार चौकार. आता वल्लभ संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये इन झालाय. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 42. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असेल. यानंतरचा सन्मान असेल बघा, जसे वेल मिळेल तशी प्रकाश शेठ भुईर पेंदर. प्रकाश शेठ यावा, पण आपला सन्मानित केला जाईल. पालेश्वरी कमिटीच्या वतीने आमची संपूर्ण टीम इथे पाहतो. ऑर्गनायझर प्रशांत पवार, हेमराजदादा म्हात्रे, अजयदादा मोरावकर, दिलीप वासकर, सरपंच आहेत प्रभाकर शेठ तांडेल, जितेश म्हात्रे, महेश पवार, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर आणि पालेश्वरी कमिटी आमची सन्मान्य बघा. या स्पर्धेसाठी 1 ते 6 ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत ते प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर यांचं पालेश्वरी कमिटीच्या वतीने ते जाहीररित्या सन्मान केला जात आहे. त्यानंतर राजूदादा पाटील आणि प्रमोददादा पाटील वल्लभ, सरपंच प्रमोददादा या आणि राजूदादा आपण यावं, आपला सन्मान केला जाईल. बोलूया लगेच आमच्या कॉमेंट्री कक्षमध्ये वैभव भोपी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. 12 चेंडू विजयासाठी रन पाहिजेत 42. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. सर्व काही या मॅच मध्ये या ओव्हरवर बरंच डिपेंड आहे, कारण या मॅच मध्ये जो चांगला करेल त्याचं पारडं या मॅच वर जड होणार आहेत आणि या पहिल्या सामन्यामध्ये जड होणार आहेत. सौरभ गवते एक वेगवान गोलंदाज आणि त्यासोबत अनेक व्हेरिएशन्स भरलेली गोलंदाजी त्याची नेहमी आपण बघतो आणि समोर लेफ्ट हँडेड निर्भय पाटीलला देखील साथ द्यावी लागेल. बंटी खाडेकरची पहिला बॉल रनवे मध्ये थोडंसं अडथळा, आक्रमण आणि आता बचावात्मक पवित्रा दोन्ही घेतलं जातील. फलंदाज गोलंदाज दोन्ही संघाचा डाव पणाला लागलाय. दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यामुळे दोघांना तुम्हाला लढावं लागेल. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु लढणं हे आपल्या हातामध्ये असतं. पहिलाच बॉल सौरभ गवतीचा, त्याचा स्पेशल चेंडू वाईड यॉर्कर. 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगलला इतकं काही बिघडणार नाही आहे सध्या नेरे टीमच्या दृष्टिकोनातून. बिगडेल फक्त षटकार चौकारानं आणि ते कार्य करण्यासाठी आता निर्भय पाटीलनं थोडासा युक्तिप्रयोग, एक सिंगल करून त्यांनी बंटी खाडेकरला स्ट्रायकर इनकडे आणले, कारण आतापर्यंत 3 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एकट्यानं किल्ला कसा लढवला जातो, मैदानामध्ये अगदी जंग कशी छेडली जाते, संघाचा डाव कसा सावरला जातो याचं ज्वलंत उदाहरण. कारण जशा पद्धतीनं धनेश गवतेनं पहिले सत्र केल्याचा पहिला डाव जो गाजवला, तसंच सध्या बंटी खाडेकर देखील उत्तर देते. सौरभ गवते यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. पहिला बॉल वाईड यॉर्कर तुम्ही बघितला, आता लेन टू लाईन गुड लेंथ वरून स्पिन केला, अगदी बंटीच्या नजरेसमोरून चेंडूनं गरकन गिरकी घेतली आणि आणखीन एक डॉट बॉल. 10 चेंडू 41 धावांची गरज. आता फक्त संघर्षच बाकी राहिलाय, आता फक्त आक्रमणच करावं लागेल. आता परिणाम काय होतील याचा विचार तुम्हाला करून जमणार नाही, संघर्ष करावा लागेल. आणि ते आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक स्विंग आणि मिस. आता या मॅच मधून हवा काढत असताना सौरभ गवते वाईड लाईनच्या अगदी आतून बॉल बाहेर गेला तर पंच डेफिनेटली त्याला डॉटच घोषित करणार आहे, यात मात्र शंका नाही. परंतु जर बाहेरून आतमध्ये येत असेल
तर त्याचा विचार विनिमय करून तो वाईट दिला जाऊ शकतो, परंतु आतून बाहेर गेलेल्या चेंडूला कोणताच पर्याय नाहीये. 9 चेंडू 41 ची गरज. राऊंड विकेटनं आणखीन एक फटका फसलाय. इष्टांच्या पाठीमागून अगदी लेग स्लिप मिळेल साथ आणि ते खेळाडू जेलबाद. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. घोड गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत अनंतदादा निघुगर यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही पालेश्वरी चषक 2024 स्पर्धेमध्ये पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. 8 चेंडू 41 धावांची गरज. सामना फार दूर चाललाय सध्या. श्री गणेश वल्लभ संघाच्या दृष्टिकोनातून सौरभ देखील या मॅच मध्ये जीव ओतताना दिसतोय. आणखी एकदा अपील इथे झाली, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाही. हलकीशी अपील होती, त्याचा कोणताच प्रभाव पंचांवर दिसला नाही आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच संपूर्ण दूर चालली आहे. 7 चेंडू मध्ये 41 धावा. प्रत्येक बॉलवर 7 बॉलमध्ये 7 षटकार आले तर मॅच बनेल, अन्यथा मॅच दूर जाईल. क्रिकेटमध्ये हे आव्हान फार कठीण आहे. आणखीन एक चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. काय दमदार गोलंदाजी केली या तिसऱ्या षटकामध्ये देखील. या मॅचचं संपूर्ण फास आणि चित्र समोर आणून ठेवलंय सौरभ गवतेनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त 1 रन 1 विकेट त्याला मिळाले आणि अशा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 28 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यानं आता उर्वरित 6 बॉल आणि 41 धावांची गरज. तर यानंतरचा सन्मान असेल प्रभाकर शेठ पाटील वल्लभ. प्रभाकर पाटील वल्लभ या आपण स्पर्धेला खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या समवेत मारुतीदादा पाटील पोलीस पाटील वल्लभ यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. एकेकाली खऱ्या अर्थाने त्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. मारुतीदादा आपण यावं. इथे प्रभाकर पाटील यांचा येतोची सन्मान पालेश्वरी आमच्या कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. शिवदादा पवार यांच्या शुभ हस्ते प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांचा येतोची सन्मान मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि पालेश्वरी क्रिकेट संघाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यानंतर एकेकालचे वल्लभ क्रिकेट संघातील एक नामवंत क्रिकेटर आणि निश्चित स्वरूपात वल्लभ गावामध्ये आपण जी स्पर्धा नेहमी गतवर्षी आजमावतो खऱ्या अर्थाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये एक सिंहाचा वाटा असतो त्यांचा. ते आमचे परममित्र मारुतीदादा पाटील पोलीस पाटील वल्लभ यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने केला जाईल. ओ टू वैभव. धन्यवाद महागुरु. 6 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. क्रिकेटचा सखोल ज्ञान आणि अभ्यास जिंकण्यासाठी फार महत्वाचे असते. म्हणतात युद्धनीती सांगते तुमची रणनीती जेवढी साफ असेल तेवढा तुमचा विजय निश्चित असतो. रणनीतीमध्ये पहिल्या सत्रामध्ये स्पेशल इनिंग दाखवली नेरेश संघाच्या धुरंधरांनी. सुरुवात दमदार झाली खरं तर त्या संघाची आणि तदनंतर मध्यांतर देखील खूप चांगलं झालं. तर इथे सन्मान्य गोविंद म्हात्रे साहेब पालेबुद्रुक यावर आपला सन्मान केला जाईल आणि मनोजदादा पाटील माजी उपसरपंच वल्लभ मनोज पाटील यावर आपण गोविंद म्हात्रे साहेब आपला येतोची सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बघा आज स्पर्धेचा पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रामध्ये अगदी मान्यवरांची शुभ उपस्थिती आणि जेव्हा नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सगळेजण जातो महागुरु, तेव्हा ती नेहमी उपस्थिती ही आयोजकांना हवीशी वाटते आणि त्यांना आवश्यकता असते. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस शुभारंभ खूप दमदार त्यांना करायचा असतो आणि तो झालाय. खरं तर हजारोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज येणार आहे आणि सध्या देखील उपस्थित. हा थोडा मिस्टामिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल. आता मैदानामध्ये संपूर्ण चित्र आपल्या समोर आलंय. या मॅचवर संपूर्णपणे आता म्हणण्यासाठी हरकत नाही. 99.9% आता सध्या मॅच संपूर्ण हातामध्ये आले. तर इथे पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोविंद म्हात्रे साहेब सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांचा येतोची सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर प्रशांत पवार यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी मातेचं सन्मान इथे चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप दादा जोशी, संदीप दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. आणि यशवंत पाटील बोरले, यशवंत दादा आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
आक्रमण केले आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांकरता, परंतु आता आलेले उशिरानं आलेले हे षटकार फक्त एंटरटेनमेंट ठरतील. फक्त जे पराजयामधील जे अंतर आहे ते अंतर कमी केलं जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वलभ संघानं धावांची इन्व्हेस्टमेंट अपोजिशनला खूप जास्त प्रमाणात करण्यामध्ये संधी दिली. त्यांच्या गोलंदाजांना बरेच सारे प्रयत्न केले, परंतु त्यांना फलंदाजांना थांबवण्यामध्ये अपयश आलं. विकेट जरूर मिळाल्या, परंतु खूप उशिरानंतर. तोपर्यंत टार्गेट खूप चांगलं सेट झालं होतं आणि आता उत्तरार्धामध्ये देखील जेव्हा बॅटिंगची वेळ आली तेव्हा फलंदाजांना देखील इतकी दमदार सुरुवात करण्यामध्ये समर्थ सार्थक ठरले नाही. त्यामुळे सध्या पराभवाच्या छायेमध्ये संघ तुम्हाला जाताना दिसतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच मध्ये चांगली बिग फाईट, बिग बॅटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असणारे 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला शिवतेज फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जयन बोरले. तर सन्मान्य पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाथ दादा उलवेकर आणि प्रकाशन मात्रे याबा आपला सन्मानित केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे चालला. थोडीशी संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, परंतु ती संधी त्यांनी आता गमावली. परंतु आता आणखीन एक निर्धाव चेंडू. काही फॉर्मॅलिटीज राहिले ते कम्प्लीट केल्या जातील, कारण इथून डाव संपवणं आता संपूर्ण अशक्यच बनलंय. कारण आता फक्त शेवटचा बॉल राहिलाय आणि तो आता इथे पूर्ण केला जाईल. मैदानामध्ये बरेच सारे प्रयत्न श्री गणेश वलपनं केले, परंतु अगदी मोर्चा सांभाळता आला नाही फलंदाजांना, कारण धावांचं लक्ष फार मोठं राहिलं आणि मॅच त्यांना गमवावी लागली. हार्ड लक टीम वलप, परंतु आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल देखील आपला आभार आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर यानंतरचा सन्मानित अविनाश शेठ बुलबेकर माजी सरपंच पालेपुत्र यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय गुलजार